मंडळी, तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर थेट सिलियाजवळ ना, आणि आता आवाजावरूनच समजत असेल, दुपारी मस्तपैकी रेटरेटवून दाबून जेवले मी आणि झोपली ती आत्ता उठले. आणि खरं सांगते, एक दिवस उपवास असला ना की माझ्या तोंडाला नुसत्या चवणी चालू होतात. मग असं आता झोपून उठल्यावरती काहीतरी ना असं चमचमीत मस्तपैकी जरासं खावसं वाटलं. आणि मला लाती एकदम परफेक्ट येते बनवता. सो आता मी विचार करते गव्हाच्या पिठाची लाती बनवते. पण लाती बनवायला जाणार खरं, पण ह्या मेल्या गुळामध्ये भरल्या मुंग्या, असं तुमच्याकडे पण होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा मुंग्या वळवळत आहेत बघा. झाला ह्यांचा पण फडशा नाही तर लवकर. आता मी त्याला त्या मुंग्या बाजूला करून, चूल गरम असते तर मग त्या लगेच निघून जातात. मग त्याच्यानंतर तो गुळ किसून घेईन मी. हे बघा, आम्ही आपली संस्कृती अजून पण आम्ही तशीच ठेवलेली आहे आणि आम्ही जपतो आणि आम्हाला ती जपायला आवडते सुद्धा. कारण हे बघा, ह्याला दातली बोलतात. आमच्याकडे तरी दातली बोलतो आम्ही. तुमच्याकडे काय बोलतात हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यावरती आपण घावण्यांचं पीठ, कुळीत वगैरे आम्ही अजून सुद्धा ह्याच्यावरती भरडतो. आई वगैरे भरडते. आणि आमच्या वाडीमध्ये पण अजून कोणाकडे नाही, आमच्याकडेच आहे. त्यामुळे बहुतेक जण येतात आमच्याकडे कुळीत वगैरे भरडायचे असतील तर. हे बघा, ह्याला सांडणं बोलतात. ह्याच्यामध्ये मिरच्या कुटायच्या असतात. तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, मी आता इकडे रेडी करून घेतलेलं आहे. केळीचं पान आणलं, त्याच्यानंतर हे आता मस्तपैकी रेडी करून ठेवलंय. गॅसवर ठेवलाय आता तवा. मस्त चव सुटलेली आहे. माझ्या तोंडाला पाणी पण सुटलंय. आता बघू कसं होतंय ते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आता लाती बनवायला सुरुवात करणार आहोत. ओके, हे केळीचा सोप आहे. ह्याच्याने तव्याला तेल लावून घ्यायचं. फर्स्ट चांगली चालेल छानपैकी. हे बघा, अशा प्रकारे माझ्या लात्या तयार झालेल्या आहेत. काय काय फाटलेत समजून घ्या. आणि बघा, इकडे आई नांदला नाही टाकळ्याची भाजी. मस्त टाकळ्याची भाजी खायला भेटणार आहे. तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे टाकळ्याची भाजी बोलतात. हे बघा, मी तर देवाची गाणी लावला नाही. बघा, अशा प्रकारे लात्या काढल्यात आणि आता टंबरेल भरून मस्तपैकी कोरा चहा आणि बाहेर असं मस्त